कॉन्ट्रॅक्टर बोलो नाही तो मशीन फोड देंगे, याद रखो. पूर्ण जुली आयलंड कसं फोडलाय ते बघा. हे आयलंड तुमची जिम्मेदारी आहे, सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे. जुली आयलंडला त्रास झाला हे आम्ही सहन करणार नाही. LNT वर मनुष्यवधाचे गुन्हे झाले पाहिजे. जज को इधर का बुलाओ उसको, उसका एक्विजिशन किया है उसको. ते मशीन का बाहेर चालू आहे, बंद करा दे इमिडिएटली, बाहर काढा दे. इससे ज्यादा लैंड आप लोग वापर रहे हैं, बराबर है, यूज कर रहे हैं कि नहीं? देखो देखो देखो, अभी वो पोकलैंड किसका है? हु इज ऑपरेटिंग दैट पोकलैंड? इमिडिएटली बंद करो उसको. कोणाचं आहे ते? हे दही बघा, ही एक्स्ट्रा जागा आहे, डिमार्केशन इकडे आहे. केवढी एक्स्ट्रा जागा ते ही सगळ्या टपऱ्या उचलून टाका. तो कोण इंचार्ज से बात करो फोन पे. तो आपको यहाँ से भगाएंगे. जगह LNT को गई है, उससे ज्यादा हम लोग जगह वापर रहे हैं, तो उसको हम लोगों को एक नोटिस दो या हम लोगों को मीटिंग लगाओ. तो वो क्यों नहीं ऐसा कर रहे? आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्रातून गुजरातकडे बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम बुलेट ट्रेन प्रशासनाने LNT कंपनीला दिलेलं आहे, परंतु LNT कंपनी आपली मनमानी करते. विरार येथील जुली आयलँड अर्थात जुली बेटवरती LNT कंपनीने न एक्वायर करता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ताबा घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घाण पाणी सोडलेलं आहे. यामुळे त्या ठिकाणची जी शेती आहे ती नापीक झालेली आहे. LNT कंपनी इथेच थांबली नाहीये, तर LNT कंपनीने हजारो मँग्रोवची झाडं देखील तोडलेली आहेत. अशा असताना LNT कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती प्रशासनाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी केलेली आहे. पाहूया या दरम्यान कैलास पाटील नेमकं काय म्हणाले. इंचार्ज कौन है इधर का? बुलाओ उसको, उसका एक्विजिशन किया है उसको. ते मशीन का बाहेर चालू आहे, बंद करा दे इमिडिएटली, बाहेर काढा दे. शेतकऱ्याच्या जागेचं एक्विजिशन जे केलेलं आहे त्याचं डिमार्केशन आहे का विचारा, नाही तो काम बंद करो. मिस्टर हु इज इंचार्ज? आप कौन है यहाँ? सेफ्टी वाला है तो आओ इधर, हमारे साथ आओ. आपने एक्विजिशन कितना किया और शेतकरी की जगह कितनी वापर रहे? इधर डिमार्केशन है, इधर डिमार्केशन है क्या? शो मी द डिमार्केशन. पोकलैंड किसका है? हु इज ऑपरेटिंग दैट पोकलैंड? इमिडिएटली बंद करो उसको. कोणाचं आहे ते? हे दही बघा, ही एक्स्ट्रा जागा आहे, डिमार्केशन इकडे आहे. केवढी एक्स्ट्रा जागा ते ही सगळ्या टपऱ्या उचलून टाका. तो कोण इंचार्ज से बात करा फोन पे. म्हणजे ही काय दादागिरी. पालघरमध्ये पण तेच, हे वसईमध्ये आज ट्रेसपासचा गुन्हा आपण टाकून देऊ. शेतकरी आहेत आणि आज पोलीस स्टेशनला ट्रेसपासचा गुन्हा आम्ही टाकून देत आहोत. कोण आहे तुम्हारा मालिक? कोण आहे? कोण आहे? बुलाओ उनको. इधर कौन? बोलो बंद करो, मशीन बंद करो नहीं तो फोड़ देंगे. बैजू को बोलो लगाओ बैजू सेट का फोन. काय चालतात मला कळतं. मग ते कॅरी फोटो इकडे केलाय का? मग चुकी कोणाची आहे? तुमची चुकी आहे ना. मग हात जोडून सांगतो, हात जोड, ऐक ते सांगतो मी हात जोडून सांगतो तुला, ही मशिनरी काढ इकडून. माझ्या जागेत जी मशिनरी आहे ती उद्या, ऐक तेच सांगतोय तुम्हाला मी. मी काय म्हणतो, डिपार्टमेंटला मी बोलवलं, काय म्हणतो, तू ऍक्सेप्ट केलं की तू त्याच्या व्यतिरिक्त पण काम करतोय. पाणी सगळ्या ठिकाणी झालंय, सगळंच आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे, सगळे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये, जर मी आज तुझा रिक्वेस्ट करायला आला, मी तुझ्या ट्रेसपासचा गुन्हा पण आता पोलीस स्टेशनला जाऊन टाकतो. जर आता त्याच्यानंतर इकडे परत मला इकडे मशिनरी दिसली तर मी काय करायला पाहिजे तूच सांग. तुझ्या घरात मी घुसलो न विचारतो तू काय करणार? नाही मला तू काय करणार सांग ना. तू माझ्या सर मी तुम्हाला काय बोलतोय, 2 मिनिटं द्या. बस बस ठीक आहे, बोलवा बोलवा. नहीं, हमारा कोई आपने काम नहीं गया है सर. हमारा कोई भी व्हीकल नहीं गया है. हमारा उस तरफ का कोई मूवमेंट नहीं है. कोई मूवमेंट नहीं, तो मूवमेंट कहाँ का है आपका? लेकिन आप इंचार्ज हैं तो आपका मूवमेंट कहाँ का है? ये जो मूवमेंट है ना, ROW का मूवमेंट है बस. मँग्रोव आपने नहीं काटा है? नहीं. माझं म्हणणं आहे, SP ला माझं म्हणणं आहे, पूर्ण जुली आयलंड कसं फोडलाय ते बघा. हे आयलंड तुमची जिम्मेदारी आहे, सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे. जुली आयलंडला त्रास झाला हे आम्ही सहन करणार नाही. LNT वर मनुष्यवधाचे गुन्हे झाले. किती कापले? 10 जिथपर्यंत बांध बांधलाय ना तिथपर्यंत 10 फूट आत घेतलंय. गुंठ आहे, 7 गुंठ यानं सरकारला दिले, 40 गुंठ पूर्ण यांनी यूज करत लावले. बस म्हणजे 1 एकरचा तुझी कोणाची आहे सगळ्यांनीच सांगा. पूर्ण 1 एकर या लोकांनी एकर यूज करत लावले इकडे. त्याचा मोबदला नाही दिला, विचारलं नाही, काहीच नाही. यांची मनमानी कारभार चालू आहे इथे. आणि या बंदिस्तीला पण आमची जमिनी खोदल्यात, जी बंदिस्ती पण चालू आहे ती.
त्याला पण आमच्या जमिनी खोदल्यात. पहिला परवानगी सांगितलं नाही फक्त वरती माती काढणार, आता 3 ते 4 फूट खोदत लावले या लोकांनी. परवानगी घेतली नाही, शेतकऱ्यांनी मिटिंग लावली, कसलीच मिटिंग लावली नाही. 11 ते 12 एकर जागा ही पाण्याखाली गेली आणि खरा पाणी गेलेला आणि आता हे पंप लावून यांनी बाहेर काढले. मग याचा मोबदला कोण देणार शेतकऱ्यांना? जमीन नापीक झाली. नापीक जमीन झाली आणि शेती होणारच नाही आता. होणारच नाही आता. आणि इकडली तर शेती होणारच नाही. पाणी कसं निघणार आहे आता? बुलेट ट्रेन प्रकल्प देशाच्या प्रधानमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नॅशनल प्रोजेक्ट झाले पाहिजेत, परंतु नॅशनल प्रोजेक्ट होत असताना स्थानिक शेतकऱ्यांवरती मात्र मोदी सरकार अन्याय करते. या विरोधात आगरी सेना आता आक्रमक झालेली आपल्याला दिसून येते. परंतु कुठेतरी L&T कंपनीचे जे अधिकारी आहेत ते मुजोर झालेले आपल्याला दिसून येतात. यामुळे शेतकरी आता त्रस्त झालेला आहे, अनेक जमिनी नापीक झालेल्या आहे. याला जबाबदार कोण? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.